सकाळचे 5 वाजलेले आहे आणि आम्ही आहे ना आता दररोजप्रमाणे वॉकिंगला निघालेलो आहोत। आज आमच्यासोबत हर्ष पण आहे। तर मित्रांनो आम्ही साबीच्या घरचे आवळे खात खात पोद्दार शाळेपर्यंत पोहोचलेलो आहोत। आता सुयोग पण येणार आहे मित्रांनो, थोड्या वेळात ती गाडी घेऊन येणार आहे म्हणून आम्ही पुढे आलो। मित्रांनो जसं आम्ही तुम्हाला सांगितलं होतं सुयोग पण येणार आहे, तर बघू शकता तो आला आहे। आज तो तुम्हाला काही स्टार्ट मारून दाखवणार आहे। आता आम्ही कारल्याच्या जवळच्या नदीवर आलेलो आहोत, बघू शकता तुम्ही। मित्रांनो आता आम्ही नदीत जाणार आहोत खाली, तुम्ही आमच्या मागे नदी पाहू शकता। मित्रांनो हे बघू शकता तुम्ही, इथे किती मासोळ आहेत। हो रे येतात चल चल सुयोग नदीवर क्रॉस केलेली आहे। टाइमपास करू नको, चल तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आम्ही नदीच्या काठी पोहोचलेलो आहोत। आता नदी पार करून आम्ही तिकडल्या साईडला जातो मित्रांनो। बापरे मित्रांनो आता आम्ही थोड्या वेळ नदीपाशी बसलो होतो, आता परत घरी जाणार आहोत। तुम्ही लास्ट क्लिप मध्ये बघितलं की मी पडलो होतो, हे बघा थोडंसं लागलं मला। मी आता पडलो मित्रांनो, हे पण पडला, हे दाखव तुझं लागलेलं। हे बघू शकता याला थोडंसं लागलं, मला जास्त लागलं। तर मित्रांनो आम्ही नदीहून आलेलो, आता आम्ही ग्राउंडवर आहोत। आता थोड्या वेळ बसतो मित्रांनो, आम्ही आता 5-10 मिनिटांत मग जातो। मित्रांनो ते सुयोग आणि हर्ष घरी गेलेले आहे, आम्ही दोघं बसून आहोत इथं थोड्या वेळ आता। आणि आजचा ब्लॉग आहे ना इथेच नाही एंड होणार मित्रांनो। सायंकाळी आम्हाला आहे ना स्पीकर आणायला बाहेर जायचं आहे, तर स्पीकर ते आणताना आम्ही तुम्हाला ब्लॉग दाखवू। तर मित्रांनो जसं मी तुम्हाला सकाळी सांगितलं होतं की आम्ही आहे ना सायंकाळी स्पीकर घ्यायला जाणार आहोत, तर ते स्पीकर घ्यायचं तर कॅन्सल झालं, पण आता आम्ही सुयोगच्या स्कूटरला हे सीट कवर लावायला आलेलो आहोत। इलेक्ट्रिक बनते ना। तर मित्रांनो आता आम्ही नवीन सीट कवर टाकून आमच्या घराकडच्या गार्डनमध्ये आलेलो आहोत। मित्रांनो आता मी आहे ना गार्डनमध्ये आलेलो आणि इथं काही आमच्या कॉलनीमधली मुलं आहेत, त्यांना ब्लॉगमध्ये यायचं होतं, बघू शकता तुम्ही। नमस्कार मित्रांनो, तू इथलं सांभाळते तर आम्हाला बिलकुल ग्राउंडमध्ये खेळू देत नाही। तर आम्ही कुठे खेळतो तुम्ही सांगू शकता। हे कशात माहिती का, आम्ही ग्राउंडमध्ये खेळतो रोज, लहान आमच्या गैरसमज करते या कोणाला रोज खेळू देत नाही। थांबा सिद्धेश्वर काका, थांबा 1 मिनिट, असं राग नका करू, तुम्ही जस्टिस करा सिद्धूसाठी। आमचा सिद्धेश्वर भाऊ लय रागात आहे। तुम्ही गोष्ट सांगताय, तुम्ही पोलिसापाशी व्हिडिओ पाठवा, मला तर उद्यापासून खेळू देत नाही। इथं डायरेक्ट राजकारण होईल, डायरेक्ट मोठे माणसं बोलून डायरेक्ट हे होईल। तुमचा राग कोणी जर राहिलं नाही तरी आम्ही दोघं उद्या इथं उपोषण करणार आहोत, मोदीपर्यंत पाठवून द्या डायरेक्ट। आता सांगा हे मोदीपर्यंत तुम्ही ब्लॉग पाठवा, नाही तर खूप अवघड आहे, तुम्हाला तकलीफ होईल जास्त। आता इथं एवढे मोठी तुम्ही ग्राउंड दाखवा पहिले। एवढं सुंदर ग्राउंड आहे आणि हे ग्राउंड कोणासाठी, म्हाताऱ्या माणसासाठी। माझे पप्पा मला एवढं घरी अभ्यास करायला होती, इथं ग्राउंड मध्ये आलो त्या ग्राउंड मध्ये गेलो, तिथं खेळत नाही। आम्ही पोरांना जगाव कसं, एवढा अभ्यास आहे मी ज्योतिर्गमय शाळेचं पूर्ण गेला आमचं, एवढा अभ्यास आम्ही मुलांनी जगाव कसं, हे माझा मोदीपर्यंत गेला पाहिजे व्हिडिओ लवकर पोहोचत आले। पूर्ण आपण इथं नियोजन करायचं ग्राउंड। ऐका हे एवढं ग्राउंड कोणासाठी बनवलं? मित्रांनो आता श्रेयश आणि हर्ष दोघं पण आता गार्डन मध्ये आलेले आहेत, तुम्ही बघू शकता। तर मित्रांनो या मुलाचं तुम्ही तोंड बघू शकता, ज्यांना आता जे तुम्हाला सांगितलेलं आहे मनोभाव व्यक्त केले यांनी, मनोभाव त्याची व्यक्त केलेले आहे मित्रांनो, ते तुम्ही नक्की करा कमेंट मध्ये तुमचं मत आहे। 1 मिनिट उद्या 1 ते 5 उपोषण आहे, सगळ्यांनी माझी हेल्प करावी। इथंच आहे ग्राउंड दाखवू शकता। हे उपोषण आम्ही दोघं गायलो, खर्च सगळं आमचा श्रेयस दादा उचलणार आहे। मंडप माहिती लाईक करा, सबस्क्राईब। मित्रांनो ऐका, आम्ही उद्या येतं 1 ते 5 थांबणार आहोत। बस मित्रांनो, यांना खूप बोर केला, आता आपल्याला आता घरी जाऊ। तर मित्रांनो आजच्या या ब्लॉगमध्ये बस एवढंच, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये। आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा
आणि ब्लॉगला लाईक आणि शेअर पण करा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन पण ऑन करा. धन्यवाद.